नमस्कार रसिक श्रोते हो. श्रवणीयाच्या आजच्या सत्रात मी रश्मी चाफेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हल्ली आमच्याकडे वय हा वरचेवर बोलला जाणारा विषय आहे, म्हणून त्याच विषयावर माझ्या मनातले हे काही विचार. वय जन्मापासून आपल्याला कायम साथ देतं ते फक्त वय. आपला अतिशय भरवशाचा एक साथीदार म्हणजे वय. आयुष्याच्या स्टॉक मार्केटमध्ये कधीही न घसरता फक्त वाढत जाणारं तेही वयच. लहान असताना वयाकडे बघायचा दृष्टिकोन वेगळाच असतो. लहानपणी स्वतःचं वय ही एक अतिशय अभिमानानं सांगायची गोष्ट असते. त्या वयात आपण दुसऱ्यापेक्षा वयाने कसे मोठे आहोत हे सांगायची चुरस लागलेली असते. ही चुरस तशी बराच काळ टिकून राहते. मग वयाची डबल डिजिट्स होतात. कधी 16वं वरीस धोक्याचं ठरतं, तर कधी 16 बरस की बाली उमरला सलाम केला जातो. साधारण ह्याच वयात केव्हा तरी एक वाक्य नेहमी कानावर पडण्याची शक्यता असते. एवढे घोडे झालात तरी. पण हे घोडे झालात म्हणजे तुमचं वय काय असतं हे मात्र मला माहिती नाही. 18व्या वर्षी आपण कायद्याने सज्ञान होतो, पण तरीही 21 पूर्ण व्हायची आतुरतेने वाट बघतो. का ते कळलं असेलच ना. समजणे वाले को इशारा काफी. हळूहळू वाढत्या वयानुसार जबाबदाऱ्या वाढत जातात. मग स्वतःचं वय सांगायची चुरस कमी होते आणि दुसऱ्याला वय विचारू नये एवढी सारासार बुद्धी नक्कीच आपल्यात येते. 30 ते 50चा काळ तसा पटापट निघून जातो. मग येतो जरासा निवांतपणा. जबाबदाऱ्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात, पण वय ते वाढतच राहतं. 50 नंतर आपण पुन्हा एकदा आपल्यासाठी जगायचा प्रयत्न करू शकतो. बरेच लोक त्यांच्या बकेट लिस्टमधल्या गोष्टी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी नव्या उमेदीने मनापासून प्रयत्न करायला लागतात. पण ह्याच सुमारास शरीर नावाच्या मशीनचे काही पार्ट्स हळूहळू कुचकुच करायला लागतात. जिने फार उंच वाटायला लागतात. मांडी घालून जमिनीवर बसावं म्हटलं तर जमीन जास्तच खाली आहे असा भास व्हायला लागतो. ऋतूंमधले बदल गुडघेदुखीमुळे जाणवायला लागतात. आता वय झालं, वय जाणवायला लागलं, वयोमानानुसार हे होणारच वगैरे वाक्य जरा जास्तच जवळीक साधायचा प्रयत्न करायला लागतात. पण अशा वेळेला जिममध्ये एखादा अवघे 1.25 वयमान असणारा तरुण उत्साहात व्यायाम करताना दिसतो, तर कधी त्याच किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील तरुणी स्वयंपाकघरात लगबगीने वावरताना दिसते. आता हे सगळं मी जेव्हा म्हणतेय तेव्हा माझ्या वयाचा अंदाज करायचा प्रयत्न तुम्ही करताय हे मला कळेल. तुम्ही कदाचित त्या 50च्या आसपास अजून आलेला नसाल, म्हणून हे थोडेसे अनुभवाचे बोल. तर अशा ह्या वयाच्या गमती जमती. म्हटलं तर वय झालेलं असतं आणि म्हटलं तर नाही. शेवटी एज इज जस्ट अ नंबर. बरोबर आहे ना. मग वयाचा बाऊक करायचा का नाही हे तर आपल्यावरच अवलंबून असतं, नाही का. तुम्ही तुमच्या वयाकडे कसे बघता, तुमच्या त्याच्याविषयीच्या कल्पना काय आहेत हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. मला जरूर कळवा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.